ईडीनं भोंदूखरातचा ताबा घेतलेला आहे। भोंदूखरातचा ताबा आपल्याला मिळावा अशी ईडीनं मागणी केलेली होती आणि मागणी न्यायालयानं मान्य केली आणि ईडीचं पथक खरातला ताब्यात घेण्यासाठी रवाना झालं होतं आणि आता काही वेळापूर्वीच ईडीनं भोंदूखरातला ताब्यात घेतलेलं आहे। या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत आहेत। सागर, ईडीनं भोंदूखरातचा ताबा घेतलेला आहे, पुढची प्रक्रिया आता कशी असणार आहे? पण जर बघितलं तर 2 महिन्यांपासून पोलीस कोठडीत असलेला अशोक खरात याला काल न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आज पुन्हा ईडीने आता या अशोक खरातला ताब्यात घेतलेला आहे। या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये काल अशोक खरात याला आणण्यात आलेलं होतं आणि आज सकाळी ह्या अशोक खरात याला पुन्हा एकदा ईडीने ताब्यात घेतलेला आहे आणि ईडीने ताब्यात घेतल्यानंतर मागच्या जे मध्यवर्ती कार्यालयाच्या मागच्या दरवाज्यातूनच या ईडीने या अशोक खरातला बाहेर काढलं आणि सध्या आता अशोक खरातला मुंबईच्या दिशेने रवाना करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता जर या दृश्यांमध्ये बघितलं तर पोलीस हे आता अशोक खरात याला घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अशोक खरात वरती नाशिक शहरासह अहिल्यानगर आणि शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आर्थिक फसवणूक असेल, महिला लैंगिक अत्याचार असेल आणि त्याचबरोबर ती ईडीचे देखील गुन्हे दाखल झालेले आहे। ईडीमध्ये कोट्यवधीची जमिनीचा व्यवहार असेल, त्याचबरोबर ती काही जमिनी असतील, या सगळ्यांचा जो व्यवहार आहे तो अशोक खरातने केलेला होता। यानंतर ईडीने देखील अशोक खरातवरती गुन्हा दाखल केलेला होता। आता या सगळ्यांची तपासणी जी आहे, चौकशी जी आहे ती आता अशोक खरातची ईडी तर्फे करण्यात येणार आहे। याआधी देखील 11 ठिकाणी अशोक खरातच्या घर असेल, फार्म हाऊस असेल, त्याचबरोबर कार्यालय असेल, अशा अनेक ठिकाणी ईडीने छापे टाकलेले होते। या छाप्यांमध्ये अनेक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील ते देखील जप्त करण्यात आलेले होते। अपडेट तुमच्याकडनं घेत राहू, काही वेळासाठी थांबवते। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी योगेश खरे जोडले गेलेले आहेत। योगेश, ईडीनं भोंदूखरातचा ताबा घेतलेला आहे, त्याला आता पीएमएलए कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे, काय पुढे घडू शकते? त्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि आपण जर बघितलं तर वेगवेगळी खाती बनवण्याचा एक नवीन आर्थिक फसवणुकीचा मार्ग हा खरातनं चोखाळलेला होता आणि त्यामुळे खराची ही नवीन पद्धत जी आहे त्याचा पूर्ण अभ्यास हा ईडीचा आता झालेला आहे। ईडीने अनेक सबळ पुरावे जमा केलेले आहेत आणि त्यामुळेच जे प्रोडक्शन वॉरंटसाठी अर्ज पीएमएलए कोर्टात करण्यात आला होता त्याला मंजुरी मिळाली होती आणि आता त्या वॉरंटची बजावणी ही आज केली जाते। नाशिकच्या कारागृहातून अशोक खरात याला ईडी ताब्यात घेते आहे, ईडीने ताब्यात घेतलं आहे आणि ती त्याला पीएमएलए कोर्टामध्ये हजर करणार आहे। आपण जर बघितलं तर एका भोंदूबाबानं एक आर्थिक साम्राज्य, काळ्या पैशाचं साम्राज्य हे उभारलेलं होतं आणि त्यामध्ये अनेक नेते, महसूल अधिकारी, आरटीओ अधिकारी, वेगवेगळे पोलीस अधिकारी यामध्ये सहभागी आहेत। या सर्वांची चौकशी करणं हे आता महत्वाचं आहे। खराच्या साक्षीशिवाय किंवा खरातने जबाब दिल्याशिवाय ती चौकशी पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून खरातला आज ताब्यात घेतलं जात आहे। मुंबईच्या कोर्टात हजर केल्यानंतर त्याच्या चौकशीला सुरुवात होईल। नक्कीच योगेश, तर ईडीनं आता भोंदूखरातचा ताबा घेतलेला आहे, पीएमएलए कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। आता कशा पद्धतीने ईडी आज संपूर्ण प्रकरणाचा तपास करते आणि ईडीच्या हाती काय लागते पाहावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर ईडीनं भोंदूखरातचा ताबा घेतलेला आहे, त्याला पीएमएलए कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। 70 कोटींची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं त्याचा ताबा घेतलेला आहे। आता त्याच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांची चौकशी ईडी कडून केली जाणार आहे, त्यामुळे ईडीच्या हाती काय धागेदोरे लागतायत, कोणती महत्वाची माहिती लागते हे पाहावं लागणार आहे। तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सागर यांच्याकडे जाणार आहोत। सागर, खरातला पीएमएलए कोर्टामध्ये हजर केला जाईल, आता पीएमएलए कोर्टामध्ये कशा प्रकारे ईडी कडून युक्तिवाद केला जाऊ शकतो, काय पुरावे सादर केले जाऊ शकतात? या प्रकरणाकडे जर बघितलं तर 11 ठिकाणी ज्यावेळी छापे टाकण्यात आलेले होते यावेळी नेमकी आर्थिक व्यवहार, मनी लॉन्ड्रिंग अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या आणि आता या सगळ्यांची चौकशी केल्यानंतर आता न्यायालयामध्ये या सगळ्यांची बाजू मांडण्यात येणार आहे। कारण अनेक व्यवहार जे आहेत ते या अशोक खरातने केलेलंच आपल्याला पाहायला मिळालं होतं। जमिनीची खरेदी विक्री असेल, त्याचबरोबर ती अनेक मोठमोठे नेते असतील,
त्याचबरोबर ती मोठे मोठे अधिकारी असतील, या सगळ्यांचे धागेदोरे जे आहेत ते अशोक खरात याच्यावरती जोडलेले होते. यामुळे अनेक मनी लॉन्ड्रिंगच्या विषय असतील, त्याचबरोबर ती दुबई कनेक्शन जे आहेत ते देखील याच्यामुळे समोर येणार आहेत. या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी ईडी या पोलीस कोठडीची जी मागणी आहे, ती ईडी कोठडीची मागणी आहे, ती न्यायालयासमोर करणार आहेत. आणि यामध्ये संपूर्ण आर्थिक व्यवहार जो आहे, ज्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग असेल, त्याचबरोबर ती काही ब्लॅक मनी जे असेल, जे व्हाईट करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांकडून हा अशोक खरात करत होता, त्याबद्दल देखील नाशिकमध्ये गुन्हे दाखल झालेले होते. या सगळ्यांची जी चौकशी आहे ती अशोक खरात ची करण्यासाठी ईडी न्यायालयासमोर आपली बाजू मांडणार आहेत. यामध्ये अनेक मोठमोठे नेत्यांची देखील नावे येण्याची शक्यता आहे, कारण या नेत्यांच्या बाबतीमध्ये देखील अनेक नेते हे अशोक खरातला भेटण्यासाठी जात होते, त्याच्या संस्थेचे देखील भेटण्यासाठी जात होते. रुपाली चाकणकर देखील या सगळ्यांमध्ये अशोक खरातच्या सोबत होती का, याबाबतची देखील चौकशी ईडीला करायची आहे. यामुळे हा सगळा जर प्रकार बघितला तर अनेक जे व्यवहार आहेत ते अशोक खरातचे आहेत. तब्बल 2,000 कोटी रुपयापेक्षा देखील जास्त असते त्याची प्रॉपर्टी आहे. ही नेमकी प्रॉपर्टी कुठून जमवली, कशी जमवली, काही त्याच्याबरोबर असलेल्या भक्तांकडून त्याने काय वेगवेगळ्या पद्धतीने काय भूलथापा देत ही प्रॉपर्टी कमवली होती का, त्याचबरोबर याचा जे काळा पैसा आहे हा कुठे कुठे लपून ठेवलेला असू शकतो, कारण अनेक डॉक्युमेंट जे आहेत ते या अशोक खरातचे त्याच्या कार्यालयामध्ये, त्याच्या घरी, त्याच्या फार्म हाऊस मध्ये मिळालेले आहेत. त्यामुळे या सगळ्यांची जी चौकशी करण्यासाठी ईडी न्यायालयासमोर आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. यामुळे सगळ्या प्रकरणाकडे जर बघितलं तर अनेक मोठ्या नेत्यांचे धागेदोरे जे आहेत ते अशोक खरात पर्यंत पोहोचले बरोबर आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी ईडी न्यायालयासमोर चौकशीसाठी पोलीस कोठडी मागण्याची किंवा ईडी कोठडी मागण्याची शक्यता आहे. नक्कीच सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. याला काल